तर ह्या बघा आहेत करपाली आणि साईज तुम्हाला दाखवते. इथं आता आमची भाजी मच्छी वगैरे घेऊन झाली आणि चाललो आता आम्ही घरी. लो मच्छीला गाववाल्यांच्याकडं काय आणलाय? बॉम्बे बिंबीला आहेत का? मासं वगैरे खूप आहेत इथं, खूप आहेत खूप. ते काय काय गेलतो भाजीला जास्त. आता इथं बरं मच्छी घेतली आणि आता भाजी घेते थोडीशी. आलोय जासेला तर इथं आता आमची भाजी मच्छी वगैरे घेऊन झाली आणि चाललो आता आम्ही घरी. हॅलो नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. तर आत्ताच आम्ही जासाईवरून आलेलो आहोत मच्छी वगैरे घेऊन आणि त्याच्या अगोदर आम्ही सिलेंडर आणायला गेलेलो, पण तिकडचा मी शॉर्ट दाखवला नाही ते, कारण खूप घाई झाली होती. खूप गर्दी पण आहे तिकडे सिलेंडर आणायला. तर आम्ही रिक्षा घेऊनच गेलो होतो गावात आतमध्ये आणि मग तिथून सिलेंडर आणले आणि मग गेलो आम्ही जासेला. तिथून मच्छी आणली आणि काय काय मच्छी आणली मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. तर ह्या बघा आहेत करपाली आणि साईज तुम्हाला दाखवते. एवढी मोठी साईज. तर बघितली असाल ही बघा मच्छी सगळी आणलेली आहे. करपाली वगैरे किती मोठे आहेत बघा. आणि हे बोंबील वगैरे आहेत. बोंबील काय तेवढे मोठे नाही, छोटेच आहेत. तर हे मी नंतर साफ करते, पण त्याच्या अगोदर आता बाहेर ऊन पण आहे. किती दिवस आता ऊनच आहे. तर बरं कपडे वगैरे वाळत घेते लावून. पहिले घरात लावत होतो पावसामध्ये, आता इथे पुन्हा मी बाहेर आणलेले आहेत. तर चला आधी कपडेच वाळत लावून घेते. आणि इथे झाडं बघा आता कशी झालीत. गावाचा पण बघा माहोल, मस्त वारा सुटलेला आहे. कपडे वाळत घेते लावून. आता काय सांगू, बाहेर कपडा लावायला आलो, पाऊस पण चालू झाला आणि मला वाटलं आज ऊन आहे तर मी ब्लँकेटा वगैरे काढली धुवायला. आता सुकवायची कशी बघू आता कसं आहे. तरी म्हणजे जाईल ना असं वाटतंय, जास्त नाही पडणार, लागले आली. बघूया आता कसं काय ते. घरातच आता कपडे वाळत लावायला लागतील कारण पाऊस.
इथे आपली मच्छी वगैरे साफ करून झालेली आहे. आता मी जेवण वगैरे बनवून घेते. तर इथे आपला जेवण रेडी आहे बघा. इथे करपाले आहेत, इथे बोंबील मी हळदीवर केले, इथे आहे भात आणि भाकरी आहेत. तर आपला इथे जेवण झालेलं आहे. आणि आज पिलो मी काढलेत धुवायला. एक ब्लँकेट धुतला का मग पिलो पण धुवून टाकते. एक ब्लँकेट काढला धुवून समजा. तर चला आता आम्ही जेवण वगैरे घेऊ सिनो आल्यावर. आणि त्याच्यानंतर बाहेर आता ऊन पडलेलं आहे. घेते आता बरोबर ब्लँकेट वगैरे धुवून. मला नाही वाटत आता पाऊस पडेल म्हणून. शाळा सुटली.